सैफ अली खानच्या हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या तर ठाण्याच्या कासारवडवली भागातल्या लेबर कॅम्प जवळच्या जंगलात आरोपीला बेड्या। रात्री 3 वाजता आरोपीला अटक। विजय दास असं अटक केलेल्या आरोपीचं नाव, तर आरोपी मूळचा पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातला असल्याची माहिती। 2 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर या आरोपीला बेड्या। अटकेनंतर आरोपी विजय दासला 3:30 वाजता चेंबूर पोलीस ठाण्यात आणलं, तर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्याची चौकशी सुरू। 4 वाजताच्या सुमारास आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणलं। 200 पोलिसांच्या पथकाकडून आता सापळा रचत सैफच्या हल्लेखोराला अटक। अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून हा आरोपी लपला होता। पोलिसांकडून मोबाईल लोकेशनच्या आधारे हल्लेखोराचा शोध, तर गुन्ह्यापूर्वी विजय दास हा वरळीतल्या कोळीवाड्यामध्ये काही मित्रांसोबत वास्तव्यास असल्याची सुद्धा माहिती। आरोपी या ठिकाणी चोरीऐवजी सैफ अली खानचा आणि करीनाचा मुलगा जहांगीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेलिंगचा डाव करण्यासाठी आला होता का? आतापर्यंत नोंदवलेल्या जबाबातनं हा नवा प्रश्न समोर। आरोपीनं मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची सुद्धा माहिती। समोरच दागिने असून सुद्धा चोरानं कशालाही हात लावला नाही। करीना कपूरच्या जबाबात महत्त्वपूर्ण माहिती। आरोपी चोरीऐवजी दुसराच मोठ्या कटानं घरात शिरल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब। घरात शिरलेला चोर हा अतिशय आक्रमक होता। त्यानं सैफवर अनेक वेळा वार केले। मी प्रचंड घाबरले। करीना कपूरचा पोलिसांना जबाब। वांद्रे आता सेफ राहिलेलं नाही। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर झिशान सिद्दीकी यांचं वक्तव्य, तर ऑक्टोबरमध्ये झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांचीही झाली होती हत्या। प्राणघातक हल्ल्यातनं सैफ अली खान नशिबानं वाचला, तर खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबानं तो वाचला। सैफवरील चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा, तर सैफला सोमवारी डिस्चार्ज मिळणार असल्याची डॉक्टरांची माहिती। टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदा 20वं वर्ष। 63,000हून अधिक मुंबईकरांसह जगभरातील धावपटूंचा या मॅरेथॉनमध्ये सहभाग। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून या मॅरेथॉनला सुरुवात। टाटा मुंबई मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही उपस्थिती, तर मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक IPS IAS अधिकाऱ्यांचा सुद्धा या मॅरेथॉनमध्ये सहभाग। मॅरेथॉन निमित्त मुंबईतील वाहतुकीत बदल, तर CSMT मरीन ड्राईव्ह माहीम प्रभादेवी या मार्गावरील वाहतुकीवर आता निर्बंध। पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं मुंबई पोलिसांचं आवाहन। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण आता धनंजय मुंडेंना भोवलं। पालकमंत्र्यांच्या यादीतनं धनंजय मुंडेंचं नाव वगळलं। अजितदादांकडे पुण्यासह बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी। ही अतिशय आनंदाची बाब आहे। अजितदादांना बीड जिल्ह्याचं राजकारण चांगलं माहिती आहे। दादा कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत। आमदार सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। बीडचे पालकमंत्री झाल्याबद्दल दादांचं अभिनंदन। बीडचं पालकमंत्रीपद घ्या, दादांना विनंती केली होती। पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट। महायुतीच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, तर मुख्यमंत्री फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री, तर एकनाथ शिंदेंकडे ठाणे आणि मुंबई शहराची जबाबदारी। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांच्याकडेच, तर मागून सुद्धा भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद नाही। उदय सामंत रत्नागिरी आणि नितेश राणे हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून या ठिकाणी महाडमध्ये राडा, तर भरत गोगावले यांना डावलल्यामुळे शिवसैनिक संतापले। रात्री उशिरा शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला। टायर जाळून शिवसैनिकांकडून निदर्शनं। संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री, तर प्रताप सरनाईक धाराशिवचे, तर मेघना बोर्डीकर परभणीच्या पालकमंत्री। पंकजा मुंडे जालनाच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारणार। चंद्रकांत पाटील सांगलीचे पालकमंत्री, तर गिरीश महाजनांकडे नाशिकची जबाबदारी। चंद्रशेखर बावनकुळेंकडे नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी। कोल्हापूरचं पालकत्व आता प्रकाश आबिटकर यांच्याकडे, तर माधुरी मिसाळ सहपालकमंत्री। मुंबई उपनगरचं पालकत्व आशिष शेलार यांच्याकडे, तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री। धनंजय मुंडेंसह भरत गोगावले, दत्ता भरणे आणि दादा भुसेंना पालकमंत्रीपद नाही। भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी होते इच्छुक। पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार, तर निवडणूक आयोगानं माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर करावी, अन्यथा 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलनाचाही इशारा। विधानसभा सदस्यांना आता राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडेच द्यावा लागतो। पब्लिसिटी नैराश्यासाठी तयार केलेलं हे फेक नॅरेटिव्ह आहे। जानकरांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर तटकरेंची प्रतिक्रिया। चुकीच्या पद्धतीने अर्ज करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे नको म्हणून अर्ज केले। सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती।
आघाडी झाली तर ठीक, नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार. पालिका निवडणुकींसंदर्भात दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान. गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी बँकेमध्ये 150 कोटींचा घोटाळा. संचालकांनी 43 लाख सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यात टाकले. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा आरोप, तर सदावर्तेंनी आरोप फेटाळले. बीडच्या मस्साचोक गावामध्ये सारंगी महाजन यांच्याकडून संतोष देशमुख कुटुंबियांची भेट. सारंगी महाजन या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या मामी. धनंजयला या ठिकाणी जेलमध्ये टाका, त्याला जेलची हवा खाऊ द्या. सारंगी महाजनांची आक्रमक भूमिका. अजितदादा धनंजय मुंडेंसंदर्भात योग्य निर्णय घेतील. देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सारंगी महाजनांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता पुढे ढकलली. बीडमधील आवादा कंपनी खंडणी प्रकरणी केस कोर्टात काल झाली होती सुनावणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना आता न्यायालयीन कोठडी, तर सुदर्शन धुलेसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. एसआयटीनं स्वतःच आरोपींची न्यायालयीन कोठडी होती मागितलेली. बीड हत्येच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जनाक्रोश मोर्चा, तर शहरातील 3 रस्ते वाहतुकीसाठी बंद. मोर्चासाठी 3 डीसीपी, 70 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही तैनात. संतोष देशमुख कुटुंबियांसह मनोज जरांगे जनाक्रोश मोर्चात सहभागी होणार, तर हत्या प्रकरणाची साखळी शोधणं गरजेचं. खूप मोठं रॅकेट आहे, मनोज जरांगेंची मागणी. गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणं ही 31 मे पर्यंत हटवण्याचे निर्देश. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे आदेश, तर अतिक्रमणं हटवण्यासाठी जिल्हा समित्यांची सुद्धा स्थापना. 10वीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं हॉल तिकीट मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार. तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आता विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याच्याही सूचना. 7व्या आयोगामुळे आता राज्यावर 3.5 लाख कोटींचा बोजा, तर 10 वर्षात वेतन आणि निवृत्ती वेतनातील फरकामुळे राज्य सरकारवर जवळपास 3.5 लाख कोटींचा बोजा वाढला. लोकल बस यासह मेट्रो आणि मोनो रेल्वेच्या सुलभ वाहतुकीसाठी इंटिग्रेशन ऑफ तिकीटिंग सर्व्हिसेस संदर्भात बैठक. मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती. नेरळ खोपोली लोकल सेवा आज बंद राहणार, तर कर्जत यार्डातील कामासाठी हा विशेष ब्लॉक. सकाळी 11:20 ते दुपारी 1:05 ब्लॉक असेल. कोल्डप्ले नवी मुंबईतील वाहतूक थंडावली, तर खारघरपासून वाहतूक कोंडी. मुंबईमध्ये येणाऱ्या या ठिकाणी वाहनांना फटका, तर शिव पनवेल मार्गावर प्रवाशांना मनस्ता. कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ला प्रकरणातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण जतन करा, न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश. मार्गावरील वाहन संख्येत घट, तर मात्र पालिकेकडून याचं खंडन. सागरी किनारा मार्गाचं 95% काम पूर्ण झाल्याची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता 64% पाणीसाठा. शहरामध्ये बहुतांश ठिकाणी अपुऱ्या पाणी साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्याच्या तक्रारी प्राप्त. सार्वजनिक ठिकाणच्या बेकायदा झेंड्यांसंदर्भात आता तक्रारींवर काय कारवाई केली. उच्च न्यायालयाकडून महानगरपालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. बेस्टची वीज तब्बल 15% महागणार. ग्राहकांना आता नव्या वर्षातच लाईट बिल जादा येणार, तर टाटा आणि अदानींकडून पुढील वर्षापासूनचा दरवाढीचा हा प्रस्ताव. पुणे शहरातील 6 खासगी रुग्णालयं पालिकेच्या रडारवर. पालिकेकडून 850 रुग्णालयांची तपासणी. रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट आणि इतर सुविधांची तपासणी या ठिकाणी होणार. नागपुरात पुढील 10 दिवस पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव दिसणार, तर मागील 5 दिवसात किमान तापमान हे 15 ते 17 अंश सेल्सिअसनं घसरलं. मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात आता नागपूर महापालिकेची जोरदार कारवाई. कर न भरणाऱ्या 523 थकबाकीदारांच्या नावानं पालिकेनं वॉरंट काढलं, तर 32 थकबाकीदारांकडून आतापर्यंत 15,21,000 रुपयांची कर वसुली. पालघर जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती या ठिकाणीवर प्रशासकीय राज असणार, तर निवडणूक लांबल्यानं आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाती कामाची धुरा असणार. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा. कर्णधारपदी रोहित शर्मा, तर उपकर्णधारपदी शुभमन गिलची निवड. विराट कोहली, केएल राहुलचा सहभाग, तर गोलंदाज मोहम्मद शमीचं संघात पुनरागमन. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघातनं डच्चू. चेंडू जुना झाल्यानंतर सिराजचा प्रभाव थोडा कमी होतो, रोहित शर्माची प्रतिक्रिया. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संजू सॅमसनला सुद्धा भारतीय संघात स्थान नाही. संजूनं गेल्या 5 एकदिवसीय सामन्यामध्ये 3 शतकं झळकावली होती, तर संजूची कामगिरी पाहता त्याच्यावर अन्याय झाल्याची चर्चा.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आदित्य तटकरे यांच्याकडे, तर रोहा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून या संदर्भात जल्लोष साजरा, तर फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष. मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी, रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसह पक्षश्रेष्ठींचे मानले आभार. सोलापूरच्या करमाळाचे शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी शिंदेंची भेट घेतली, तर करमाळा तालुक्यातल्या विविध कामांसाठी निधी देण्याची केली मागणी. मुंबईतील भांडूपमधल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती, तर आमदार सुनील राऊत यासह माजी आमदार रमेश कोरगावकरांची या ठिकाणी उपस्थिती. भिवंडी तालुक्यातल्या राहनाळ ग्रामपंचायतीकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन, 2000 महिलांची इथे उपस्थिती, विविध विषयांसंदर्भात महिलांना मार्गदर्शन. नाशिक महापालिकेकडून 49 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर, तर 7,97,000 रुपयांच्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांची मान्यता. 2025 साठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील 3 सुट्ट्या जाहीर, पोळा, घटस्थापना आणि नरक चतुर्दशीला सुट्टी.